नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. बॉस, मोहन राज्याध्यक्ष त्याच्या गोव्याच्या घरातून गायब आहे, रॉनी बोलला आणि त्याने मान खाली घातली, कारण त्याला आता त्याच्या बॉसच्या रागाला सामोरं जावं लागणार होतं. पण अमित, तो मात्र शांतच होता. त्याच्या चेहऱ्यावरची एक रेषसुद्धा हलली नाही आणि ते पाहून इथे रॉनी मात्र चांगलाच चकित झाला होता. जाऊन जाऊन जाणार कुठे आहे तो? त्याला इथे माझ्या पायाशीच लोटांगण घालायचं आहे. त्याला आता मुक्ती इथेच मिळणार आहे. अमित खूपच तिरस्कारवालं हसू चेहऱ्यावर आणत बोलला. आता पुढे. जानू घरी येऊन तिच्या बेडरूममध्ये झोपली होती. आज तिच्या मनावरचं इतक्या वर्षांपासून असलेलं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं तिला. तिच्या मीतला सगळं सत्य सांगून आज मोकळं झाल्यासारखं वाटत होतं तिला. आज त्याच्या मिठीत स्वतःला झोकून देऊन त्याचा प्रेमळ स्पर्श अनुभवून खूप जास्त हॅपी फील करत होती ती. पण मध्येच तो मोहन राज्याध्यक्ष मोकाट सुटला असल्याची न्यूज पण रॉनीने दिली होती. त्यामुळे जीव घाबरलेला तिचा. आधीच कुणालने नको नको तो त्रास दिला होता तिला आणि आत्ता मोहन राज्याध्यक्ष. त्या दोघांची नक्कीच मिलीभगत असेल असं पक्क वाटत होतं तिला. म्हणून जास्तच भीती वाटत होती. स्वतःच्या जीवाची नाही, तर ज्या तिच्या 2 पिल्लात तिचा जीव होता त्या 2 पिल्लांची भीती वाटत होती तिला. त्यांना काही होऊ नये एवढीच काय ती प्रार्थना करत होती ती देवी आईकडे. जानू, हा घे गरमागरम चहा. आशू तिच्यासाठी चहा घेऊन आली होती. थँक्यू आशू, जानू बोलली. बरं वाटतंय का आता? म्हणजे डोकं दुखायचं कमी झालं का? आशूने विचारलं. हो अगं, झोप घेतली म्हणून बरं झालं. थोडं बेटर फील करते मी आता, जानू बोलली. आशू, आज मी मीतला सगळं खरं खरं सांगून टाकलं, जानू बोलली. व्हॉट? खरंच का? आशूने विचारलं. तशी जानूने हसून होकारार्थी मान हलवली. थँक गॉड. बरं झालं जानू, तू सगळं अमितला सांगून टाकलंस. आता सगळं नीट होईल बघ. आय एम सो मच हॅपी फॉर यू डिअर, आशू खुश होत बोलली. हो आशू, सगळं नीट होईल. माझा मीच सगळं नीट करे, जानू पुन्हा हसून बोलली. डोळ्यात पाणी होतं तिच्या. हे श्श वेडाबाई, आता बास झालं हां. खूप रडली इतक्या वर्षात, पण आत्ता नाही. आता मला तुझ्या डोळ्यात अजिबात अश्रू नको आहेत, ओके? आशू तिला दटावून बोलली. तशी जानू हसली. अगं, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. आता माझा मीत माझ्यासोबत असताना तो माझ्या डोळ्यात एक अश्रूसुद्धा येऊ देणार नाही, जानू हसून बोलली. ओ हो, लव्ह इज ओव्हरलोडिंग हा, आशू तिची मस्करी करत बोलली. तसं जानूने स्वतःचा चेहरा ओंजळीत लपवला. मी खूप खुश आहे जानू तुझ्यासाठी, आशू बोलली. तिच्या डोळ्यात पण पाणी होतं. हे, आता तुला रडायला काय झालं? आशूने विचारलं. नाही, ते असंच, आशू स्वतःचे अश्रू पुसत बोलली. आशू, माझ्यापासून काही लपवू नकोस, ओके? सांग बरं काय झालं, जानूने विचारलं. अगं खरंच काही नाही, आशू पुन्हा नजर चोरत बोलली. आशू, ठीक आहे, काही नको सांगू. मी तर कोणीच नाही ना तुझी, जानू गाल फुगवून बोलली. अगं असं का म्हणतेस यार, ह्या जगात तूच तर आहेस माझी, आशू बोलली. मग सांग, कसला विचार करून दुःखी झालीस, जानूने विचारलं. तशी आशूने नजर चोरली. ते आता आता तू तुझ्या हक्काच्या घरी निघून जाशील, जिनू आणि प्रिन्सेसना पण घेऊन जाशील, म्हणून मला वाईट वाटतंय. म्हणजे तुमच्यासाठी छान वाटतंय, आनंद आहे खूप सारा, पण स्वतःसाठी वाईट वाटतंय की आता तुम्ही माझ्यापासून दूर व्हाल, आशू बोलली. आणि असं तुला का वाटतंय की फक्त आम्हीच इथून जाऊ? तू पण माझ्या फॅमिलीचा हिस्सा आहेस, सो तू पण आमच्या सोबतच जाणार, कळलं ना, जानू बोलली. तशी आशू तिच्याकडे पाहतच राहिली. येस आशू, तू पण आमच्या फॅमिलीचा हिस्सा आहेस, माझी बहीण आहेस तू. तुला एकटी सोडून कशी जाईन मी? आणि मीत पण तुला इथे एकटीला नाही राहू देणार. मी ओळखते माझ्या मीतला, आपण सगळेच जण एकत्र राहणार आहोत, जानू बोलली. तशी आशूने तिला मिठी मारली. कधीपासून त्यांच्यापासून दूर कसं राहायचं हाच विचार करून तिला अस्वस्थ झालं होतं, पण जानूने सगळंच सॉर्ट करून टाकलं होतं. पण थोडेच दिवस आम्ही तुला सोबत ठेवू हां, त्यानंतर मात्र तुला जावं लागेल बाबा,
थोड्या वेळाने जानू बोलली तशी आशू तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. पुन्हा डोळे भरून आले तिचे. अगं चिल, म्हणजे रॉनी सर तुला वाजत गाजत घेऊन जातील ना त्यांच्यासोबत, म्हणून म्हटलं. आता मीतला सांगून लवकरात लवकर तुम्हा दोघांची सेटिंग पण लावून द्यायची आहे. जानू हसून बोलली तशी मात्र आशू लाजून तिच्या कुशीत शिरली. जानूने पण तिला कुशीत घेतलं आणि तिच्या पाठीवर हात फिरवू लागली ती. आशू, सगळं सत्य कळल्यावर रॉनी सर नक्कीच समजून घेतील तुला. डोंट वरी, जानू तिला गोंजारत बोलली. रात्रीचे 10 वाजले होते आणि अमित आत्ताच घरी पोहोचला होता. अमित, आज उशीर झाला बाळा? रीमाने विचारलं. हो मॉम, एक मीटिंग होती त्यात वेळ गेला. अमित खोटंच बोलला, कारण सध्या तरी तो त्यांना सांगू शकत नव्हता कुणाल आणि मोहन राज्याध्यक्षाचं सत्य. बरं ठीक आहे, तू फ्रेश होऊन ये, मी जेवण गरम करते, रीमा बोलल्या. इट्स ओके मॉम, त्याची गरज नाही आहे, मी जेवून आलो आहे, अमित बोलला. ओह ओके, रीमा बोलल्या. मॉम, तू जेवलीस का? त्याने विचारलं. हो, माझं झालं आहे, तुझ्या डॅडसोबत मी जेवून घेतलं, रीमा बोलल्या. ओके मॉम, डॅड कुठे आहेत? त्याने विचारलं. आत्ताच रूममध्ये गेले बघ, रीमा बोलल्या. ओके, अमित बोलला आणि रामच्या रूमच्या दिशेने गेला. रीमा मात्र त्याच्याकडे पाहतच राहिल्या. म्हणजे आत्ता इतक्या रात्री तो का गेला असेल रामच्या रूममध्ये तिला काही कळत नव्हतं. मग त्या पण त्याच्या पाठोपाठ केल्या. हॅलो डॅड, अमितने रामना आवाज दिला. हे अमित, कम इन, राम हसून बोलले. तसा अमित आत शिरला. डॅड, हाव आर यू? अमित रामच्या अगदी जवळ जाऊन बसला आणि काळजीने विचारू लागला. त्याला जानूचे शब्द आठवत होते. त्यांच्या औषधाच्या डब्यात ती एक टॅबलेट ठेवली आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असणार आहे आणि म्हणून त्याला त्यांची आत्ता जास्त काळजी वाटू लागली होती. त्याने चौफेर नजर फिरवली तेव्हा त्याला त्यांचा तो औषधाचा बॉक्स दिसला. त्या क्षणी त्याला वाटत होतं की तो डबा तिथून फेकून द्यावा, पण नाही. आतताईपणा करून काहीच सत्य होणार नव्हतं. त्याला विचार करूनच पावलं उचलावी लागणार होती. अरे, मी बरा आहे अमित, आज का इतकी विचारपूस करत आहेस? तू बरा आहेस ना बाळा? रामनी एकदा रीमाकडे पाहिलं आणि मग अमितला विचारलं. त्यांना पण त्याचं वागणं थोडं वेगळं वाटत होतं. येस डॅड, आय एम परफेक्टली ओके. सी, इतके दिवस कामामुळे मला तुम्हाला वेळ देता येत नव्हता, पण आज मला वाटलं की तुमच्याशी बोलावं, म्हणून मी आलो होतो, अमित बोलला. बरं ठीक आहे, मला पण बरं वाटलं आज तुझ्याशी निवांत बोलून, डॅड बोलले. तसा अमित पण हसला. थोडा वेळ दोघेही गप्पा मारत बसले आणि मग अमित त्याच्या रूममध्ये निघून जाऊ लागला. तोच रीमाने त्याला आवाज दिला. अमित, रीमा बोलल्या. येस मॉम, तो बोलला. अमित, मी तुला सांगितलं होतं की मला जान्हवीला भेटायचं आहे, तू तिला उद्या सांगशील का घरी यायला? रीमाने विचारलं. तसा अमित त्यांच्याकडे पाहतच राहिला. ओके मॉम, मी सांगतो तिला उद्या आपल्या घरी यायला, तो हसून बोलला आणि मग तिथून निघून गेला. पण तो जसा बाहेर पडला त्याच्यासमोर कुणाल आला. हे हाय ब्रो, कुणाल बोलला. पण त्याला पाहूनच अमितने रागाने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. त्याच्या डोळ्यात राग भरला होता. त्याच्या जानची जी अवस्था त्या कुणालने केली होती त्यासाठी तर आत्ताच त्याच्या डोक्यात गोळ्या घालाव्या अशी इच्छा होत होती त्याची. पण क्षणात रामचा चेहरा नजरेसमोर आला त्याच्या आणि त्याने स्वतःला सावरलं. हाय, अमित निर्विकारपणे बोलला. आज उशीर झाला का ब्रो? कुणालने विचारलं. बाय द वे, तुला मी त्या मेहता इंडस्ट्रीजचं टेंडर सबमिट करायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मला अजूनही त्याचे अपडेट्स मिळाले नाही आहेत, अमितने धारधार नजर कुणालवर टाकत विचारलं. तसा कुणाल कडबडला, कारण खरंच त्याने ते टेंडर भरलं नव्हतं. ब्रो, ते आय एम सॉरी. कुणालची आता ततपप झाली. उद्या ते टेंडर कसंही करून सबमिट व्हायला हवं, मला असा हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही, अमित रागात बोलला आणि झपझप पावलं टाकत तिथून निघून गेला. कुणालने मात्र एक सुस्कारा सोडला. त्याला माहीत होतं अमित कामाच्या बाबतीत किती स्ट्रिक्ट आहे ते, पण आत्ता मात्र त्याला त्याचा राग आला होता, कारण प्रत्येक वेळी त्याची बॉसगिरी त्याला आवडत नव्हती. बास, थोडेच दिवस मिस्टर अमित राज्याध्यक्ष, आता तुझी सत्ता माझ्याच हातात येणार आहे, कुणाल खुनशी स्माईल करत मनातच बोलला. अमित त्याच्या बेडरूममध्ये शिरला. तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि आता त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी करत होता. त्याने त्याचं काम केलं आणि लगेच रॉनीचा नंबर डायल केला. येस बॉस,
पहिल्याच रिंगमध्ये रॉनीने कॉल घेतला होता त्याचा. आय हॅव सेंड दॅट लिंक, मेक प्रॉपर अरेंजमेंट, अमित बोलला. ओके बॉस, रॉनी बोलला. तसा अमितने कॉल कट केला. मिस्टर मोहन राज्याध्यक्ष, स्वतःला खूप जास्त स्मार्ट समजतोस ना तू? आता कळेल तुला असली स्मार्टनेस काय असतो ते, अमित स्वतःशीच बोलला. राहून राहून त्याला जानूचा तो रडवेला चेहरा डोळ्यांसमोर येत होता आणि त्यामुळे कुणाल आणि मोहन राज्याध्यक्षासाठी खूप राग दाटून येत होता त्याच्या मनात. तो तसाच खुर्चीला डोकं मागे रेलून बसला. डोळे मिटून घेतले त्याने. इतक्यात त्याच्या फोनची मेसेज टोन वाजली. तसा त्याने त्याचा फोन हातात घेतला. मीत, तुम्ही ठीक तर आहात ना? त्याच्या जानचाच मेसेज होता आणि तो मेसेज वाचूनच त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल झळकली. कधीपासून तो तिला मिस करत होता आणि आता ती पण त्याला मिस करते हे पाहून त्याला आनंद झाला होता. त्याने त्याचा फोन घेतला आणि तिचा नंबर डायल केला. हॅलो मीत, तुम्ही झोपला नाहीत का अजून? तिचा समोरून प्रश्न आला. नो, झोप लागत नाही आहे. आय जस्ट मिसिंग यू बॅडली. तो बोलला तसे इथे तिचे गाल झरझर गुलाबी झाले. व्हॉट हॅपन जान? ती काही बोलत नव्हती म्हणून त्याने पुन्हा विचारलं. काही नाही, ती लाजून बोलली. कारण बोलणार काय होती ती? बिचारी लाजून चूर झाली होती त्याच्या शब्दांनी. जान, आर यू ब्लशिंग? त्याने पुन्हा खट्ट्यापणे विचारलं. तसं अजूनच लाजली ती. मीत, इतकी रात्र झाली आहे आणि तुम्ही अजून जागेच आहात. झोपा ना लवकर, ती विषय बदलत बोलली. तू पण तर नाही ना झोपली अजून? खरं सांग, मला मिस करत होतीस ना? त्याने विचारलं. तसे तिचे डोळे पाणावले. आज किती वर्षांनंतर त्यांचं असं हे प्रेमळ संभाषण होत होतं. तिला तर भरूनच आलं होतं. आवंढा येता येता राहिला. तिने स्वतःला सावरलं. जान, आर यू क्राईंग? त्याने काळजीने विचारलं. तशी तिच्या ओठांवर एक स्माईल आली. फक्त आवाजावरून पण तो जाणत होता तिची अवस्था. नो मीत, हे तर आनंदाचे अश्रू आहेत आणि मी खूप जास्त मिस करते तुम्हाला. कधी हे 2 दिवस निघून जातात आणि तुम्ही आम्हाला तुमच्या जवळ घेऊन जातात असं झालं आहे मला मीत. इतक्या वर्षांचा दुरावा सहन केला मी, पण आत्ता हा 2 दिवसांचा दुरावा सहन होत नाही आहे माझ्याच्याने. आय मिस यू सो मच मीत, ती बोलली. डोंट वरी जान, आता कोणतंच दुःख येऊ देणार नाही आहे मी आपल्या आयुष्यात. जो कोणी असा प्रयत्न पण करेल ना, त्याला सोडणार नाही मी कधीच. लवकरच आपण सगळे सोबत राहणार आहोत. यू ट्रस्ट मी नो? त्याने विचारलं. येस मीत, आय ट्रस्ट यू. आय लव्ह यू, ती बोलली. आय लव्ह यू टू जान, तो हसून बोलला. आता झोपा लवकर, नाहीतर ॲसिडिटी होईल तुम्हाला, ती बोलली. तसा तो गालातच हसला. तिला त्याची किती काळजी आहे हे बघून छान वाटत होतं त्याला. जान, उद्या मॉमने तुला घरी बोलावलं आहे, त्याने विषय बदलत सांगितलं. मॉमने? पण कशासाठी मीत? तिने विचारलं. तिला आधीच मॉमसमोर जायला भीती वाटत होती आणि आत्ता मॉमने का बोलावलं असेल ते पण कळत नव्हतं. मला पण नाही माहीत जान, तू आल्यावर कळेल तुला कदाचित, त्याने पण गालात हसत उत्तर दिलं. तो पण तिची फुल फिरकी घेत होता. पण मीत, ती बोलतच होती की. जान, डोंट स्केअर डिअर, मॉम तुझी पण तर आहेच ना, आणि जेव्हा मॉमला सगळं कळेल तेव्हा तर तिला पण तिची चूक कळेलच ना, अमित बोलला. नाही मीत, ह्यात मॉमची काहीच चूक नाही आहे. त्यांना तर जसं मी दाखवलं तसंच त्यांनी पाहिलं ना, जानू बोलली. खरं तर मॉमच नाही, मी पण तुझा गुन्हेगार आहे जान, अमित बोलला. मीत प्लीज, तुम्ही हे असं बोलून मला अजूनच दुःखी करत आहात, ती बोलली. आय एम सॉरी, तो बोलला. मीत प्लीज, आता पुन्हा सॉरी काय? ती बोलली. ओके ओके, सोड हा विषय. मला सांग, माझी प्रिन्सेस आणि जिनू झोपले का? त्याने विचारलं. तसं तिने हसून बाजूला पाहिलं आणि त्या दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला तिने. हो, झोपले आहेत ते, ती बोलली. त्यांना माझ्याकडून एक किस्सी दे आणि हो, त्यांना सांग की त्यांचे पप्पा लवकरच त्यांना भेटायला येणार आहेत, तो बोलला. तशी हसली ती. हो मीत, ते दोघेही खूप आतुर आहेत तुम्हाला भेटायला. माझ्या बाळांना किती आनंद होईल तो मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला, ती बोलली. आपल्या जान, आपल्या बाळांना, तो तिला करेक्ट करत बोलला. तशी तिने जीभ चावली, कारण ती माझ्या बाळांना म्हणाली होती. हो, आपल्या बाळांना, ती हसून बोलली. चल आता शांत झोप आणि कोणत्याच गोष्टीचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही,
ओके, तो बोलला. ओके, ती हसून बोलली. मी उद्या वाट बघेल तुझी, लवकर ये घरी, तो बोलला. तशी पुन्हा लाजली ती. उद्या तुम्हाला ऑफिस नाही का? तुम्ही घरी का थांबणार आहात? तिने विचारलं. आता उद्या माझी जान इथे असेल तर माझं मन थोडीच लागणार आहे ऑफिसमध्ये. मी घरूनच हँडल करणार आहे ऑफिसचं काम. तो बोलला तसा तिने डोक्याला हात मारला. ओके, तुम्ही पण झोपा आता. गुड नाईट, ती बोलली. गुड नाईट जान, लव्ह यू, तो बोलला. आणि मग बाय बोलून दोघांनीही कॉल कट केला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.